नमस्कार मित्रांनो, आजचा म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ तुम्ही बघू शकतात. एक 950 रुपयाची ग्रोथ आहे. कालच्या दिवशी मार्केट हे निगेटिव्ह असून सुद्धा जवळजवळ 0.22चा पॉझिटिव्हनेस आपल्या म्युच्युअल फंडमध्ये दिसून येतो आहे. तर पराग पारिक हाच फक्त 0.63944 रुपीजने निगेटिव्ह आहे. बाकी सर्व पॉझिटिव्ह आहे. जसं बघितलं की स्मॉल कॅप हे बूमवर परत येत आहेत. तर काहीतरी असेल इथून निगेटिव्ह वगैरे निगेटिव्हिटी आली तर आपण नक्कीच बाय करणार. पण जसं एक्सपेक्टेड होतं की थोडं खाली आल्यानंतर आपण त्याच्यात लमसम करणार होतं, पण तसं काही झालेलं नाही. आणि क्रायटेरिया जे मी बघतो तेही काही मॅच झालेले नाही आहे. त्याच्यामुळे आता हे जे जसं ग्रोथ झाली त्याच्यानंतर हा जो डाऊन आहे ना, याच्यानंतर अजून डाऊन पाहिलं तर ह्या लेवलच्या खाली जर काल असतं आणि मी जे बघतो क्रायटेरिया दरवेळेस ते जर का मॅच झाले असेल तर मी 100% लमसम केली असती, काहीतरी अमाऊंट इन्व्हेस्टमेंट केली असती. तर मी कुठले क्रायटेरिया बघतो, काय बघतो, जर का जाणून घ्यायचं तर तुम्ही मेसेज करू शकतात. मी त्याच्यावर डेडिकेटेड व्हिडिओ बनवेल. थँक्यू.